विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचंच नवोदयच्या या तासामध्ये खूप स्वागत आहे. आपण पाहत आहोत गणित विषय आणि गणित विषयामधला आपण पाहत आहोत 15वं प्रकरण आणि त्याच्यातले नमुना प्रश्न. फार सोपा आहे. तुम्ही सगळेजण तुमचं नवनीत कंपनीचं पुस्तक उघडा आणि पुस्तक उघडून त्या पुस्तकामधील सगळेजण प्रश्न पहा. पहिला प्रश्न, नमुना प्रश्न काय दिला बघा. एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे, आलं का लक्षात? आता तिथं अनुक्रमे दिलेलं असते बरं का रे. आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी 3.1/4 मीटर आणि 2.3/4 मीटर अनुक्रमे आहे. म्हणजे अनुक्रमाने म्हणजेच काय रे, पहिली जी संख्या आहे ती लांबी असते आणि दुसरी जी आहे ती रुंदी असते. आणि पुढं काय सांगितलं आपल्याला, 2.1/2 रुपये मीटर दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च येईल असं म्हणलेलं आहे. बघा आता इथं काय करायचं माहिती आहे का मुलांनो. बघा सगळ्यात पहिल्यांदा एक समजून घ्या. आयत असा असतो, त्याचा प्रत्येक कोण काटकोण असतो, एवढं समजलं, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर आयताची लांबी म्हणजे 3.1/4, रुंदी 2.3/4. मग आयताच्या परिमितीचं सूत्र पाठ झालंय तुम्हाला. मग ते सूत्र व्यवस्थित मांडायचं. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी गुणिले नाही बरं का इथं, अधिक रुंदी, हे लक्षात ठेवा. मग 2 कंसात लांबीच्या जागी आपण लांबी लिहिली 3.1/4 अधिक रुंदीच्या जागी रुंदी 2.3/4. आता ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर कशात केलं आपण, अपूर्णांकात. मग काय आलं रे, 2 कंसात 4 त्रिकोण 12 13/4 अधिक 4 2 8 9 10 11/4. अरे इथं तर छेद सारखेच आहेत. मग उत्तर काय येईल तिथं बघा, 2 गुणिले 13 आणि 11 किती झाले रे, एकक एककची बेरीज 4, दशक दशकची बेरीज 2, छेदस्थानी 4. एवढं समजलं. आता काय काटाकाटी, बे एक बे, बे दोन्ही 4. आता 2 न 24 भागा, बे एक बे, इथं बे एक बे आणि बे दोन्ही 4. उत्तर आलं 12 मीटर. आता हे 12 मीटर उत्तर काय आलं रे, तर हे आलं आयताची परिमिती. आयताची परिमिती म्हणजेच काय रे, हे बघा हे एवढा भाग, अशी ही जी रेष आहे ही रेष आहे, बाजूंचं माप, बाजूंच्या मापांची बेरीज 12 मीटर आली. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय, त्याला कुंपण घालायचं आहे. तर 2.1/2 रुपये मीटर दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च येईल. मग आता मला सांगा, 2.1/2 म्हणजेच काय, ते बघा 2.1/2 म्हणजेच किती रे, बे दोन्ही 4 आणि 5/2 आणि 5/2ची काटाकाटी केली तर पुन्हा बे एक बे, बे दोन्ही 4, दशांश दिलं आणि बे 5 10. उत्तर आलं 2.5 रुपये. म्हणजे एका मीटरला 2.5 रुपये. एका पेनची किंमत 2.5 रुपये म्हणजे 2.5 रुपये. तसंच आता 12 पेनाची किंमत काढायची, बरोबर आहे. म्हणजेच काय करायचं रे, आता आपल्याला परिमिती जी आलेली आहे त्या परिमिती आलेल्याला ह्या रुपयानं गुणायचं 12नं आणि ह्या 2.5 यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला रुपयामध्ये उत्तर मिळेल. मग करून घ्या, 12 गुणिले 2.5. मग साधा दशांश नाही असं समजून गुणूया. 25 दोन्ही 50ला 0 हात चाले 5, 25 एक 25 आणि 5 30. एक स्थळानंतर दशांश दिला, उत्तर आलंय 30. मग हे 30 रुपये आहे. काय आलंय, 30 रुपये हे खर्च आपल्याला लागेल. पर्यायात आहे का, आहे, पर्याय नंबर बी. जरी पुस्तकामध्ये हे उत्तर समजावून सांगितलं असलं तरी तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. समजलं. चला पाहूया पुढचा प्रश्न. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न फार सोपा आहे बरं का रे. दुसरा सुद्धा प्रश्न काय दिलंय, एक भांड आहे 2/3 भरलेलं आहे. आता एक पाण्याचं भांडं आहे ते 2/3 भरलेलं आहे. जर ते भांडे पूर्ण भरण्याकरिता आणखीन 50 लिटरची आवश्यकता असेल तर त्या भांड्याची क्षमता किती. किती सोपा प्रश्न आहे मुलांनो, फक्त 5 सेकंदात उत्तर निघतंय. 2/3 भरलेलं आहे म्हणजे आपल्याला 2/3 म्हणजे 3 भागापैकी 2 भाग भरलेला आहे आणि उरलं किती मग भरायचं, वरचा 1 भाग वरला, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यात जर अधिक आपण 1/3 जर केलं तर उत्तर काय येईल, 3/3 बरोबर किती आलं, 1. पूर्ण होईल का नाही.
म्हणजे पूर्ण भरल. म्हणजे आपल्याला लागणार किती आहे 1/3. म्हणजे 1/3 लागणार आहे आणि प्रश्नात सांगितलंय 50 लिटरची गरज. 3 पैकी 1 भाग लागणार आहे आणि 3 पैकी 1 भाग किती आहे तो 50, कारण 50ची गरज आहे. म्हणजे 1 भाग जर 50 असेल तर 3 पैकी 3 भाग किती झाले मग 50 × 50, 50 × 2 = 100 आणि 50 × 3 = 150 झाले. म्हणून 3 भागापैकी 1 भाग हा 50चा आहे. म्हणून आपल्याला पूर्ण भरलेला आहे. जर पूर्ण भरलं तर आपल्याला प्रश्न काय विचारला होता, तर त्या भांड्याची क्षमता किती. मग आता इथं 2 आहेत म्हणजे 50 आणि 50 100 आहेत आणि हे 50 ॲड केले तर झाले 150. म्हणून त्याची धारकता आहे 150 लिटर. समजलं? चला पाहूया पुढचा प्रश्न. बघूया विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न फार सोपा आहे. तिसरा सुद्धा काय दिले बघा, 4.5 मीटर गुणिले 3.6 मीटर मापाच्या खोलीला. बरोबर आहे, म्हणजे गुणिले दिले म्हणजे ती लांबी रुंदी दिली बरं का मुलांनो. हे बघा, ही आयताकृती खोली आहे आणि या आयताकृती खोलीमध्ये काय झालेले मुलांनो, हे बघा नीट लक्षात घ्या. 4.5 मीटर म्हणजे 4.5 मीटर ही झाली लांबी आणि 3.6 मीटर ही झाली रुंदी. एवढं समजलं. आता पुढं काय म्हणले, मापाच्या खोलीला फरशी घालताना लागणाऱ्या. आता ह्याच्यामध्ये काय घालायचं रे, फरशी घालायची. आलं का लक्षात? यामध्ये पूर्ण फरशी बसवायची आहे. मग आता ह्याच्यात पूर्ण फरशी बसवायची म्हणजेच काय, ह्याचं हे क्षेत्र बंदिस्त आणि या क्षेत्राचं माप काढायचं म्हणजे क्षेत्रफळ काढायचं. आलं का लक्षात? मग आता ह्या खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि पुढं काय म्हणलंय, फरशी घालताना लागणाऱ्या 15 सेमी बाजू असणाऱ्या चौरस आकृती फरशांची संख्या किती असेल. आता या खोलीमध्ये फरशी बसवायची आहे आणि त्या फरशीचं माप किती आहे 15 सेमी आणि त्या खोलीचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. मग खोलीचं क्षेत्रफळाचं एकक आहे मीटर आणि फरशीचं एकक आहे सेंटीमीटर. मग एकक सारखे करून घेऊया आपण. मग आता ह्या मीटरचं सेंटीमीटर करा, ह्या मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला कितीनं गुणावं लागेल. एकदम बरोबर आहे, त्याला 100 गुणायचं आहे का. करेक्ट आहे. मग आता कारण काय आहे, हे 4 मीटर आहे म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे काय 100 सेंटीमीटर. मग 4 मीटर म्हणजे किती झाले रे 400. बरोबर आहे. आणि इथं 5 आहे. बरोबर आहे. मग तिथं पॉईंट आहे. मग आता जर समजा 100 जर गुणलं, हे बघा 100 गुणिले 4.5 केलं तर 45 शून्याला गुणलं 0, 45 शून्याला गुणलं 0, 45 1 45, एक स्थळाने दशांश द्यायचा, उत्तर आलं 450. म्हणजे हे किती झालं रे 450 सेमी. कळालं? गुणिले आता 3.6 म्हणजे त्याला 100 गुणायचं 3.6. मग आता 36नच गुणूया. 36 शून्याला गुणलं 0, 36 शून्याला गुणलं 0, 36 1 36, एक स्थळाने दशांश दिला म्हणजे हे झालं 360 सेमी. हे समजलं एवढं तुम्हाला? आता हे जर समजलं तर आपल्याला काय काढायचं आहे, ह्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्या क्षेत्रफळामध्ये आपल्याला 15 सेमी चौरस आकृती फरशी बसवायची आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला फरशी त्या रूममध्ये जर बसवायची असेल तर आपल्याला छोटंसं सूत्र तयार करावं लागणार आहे. फरशांची संख्या बरोबर या आयताचं क्षेत्रफळ. हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बरोबर आहे, लांबी गुणिले रुंदी. मग आता लांबी काय आहे 450. हे बघा 4.5 मीटर म्हणजे 450. हे बघा 450 गुणिले रुंदी किती 360 आणि फरशांची संख्या आपल्याला काढायची आहे. तर एक फरशी 15 सेंटीमीटरची आहे आणि हे चौरस आकृती आहे. मग त्या चौरस आकृतीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? एकदम बरोबर आहे, बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू 15 गुणिले 15 करूया. हे झालं रे, उत्तर झालं आपलं. आता काटाकाटी करायची फटाफट. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, शून्याला भागलं 0 आणि इकडं 15 1 15, 15 2 30 आणि उरले किती, हे बघा इथं 6 झाले 60. 15 2 30, 15 3 45 आणि 15 4 60. मग आता काय
30 गुणिले 24 ह्यांचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार किती आला रे? 24 एक 24, 24 दोन्ही 48 आणि 24 त्रिकू 72, 720 आहे का पर्यायात? आहे. म्हणून फरशांची संख्या किती आली? 720. पर्याय नंबर ए. पहा पुढचं गणित. पाहूया विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न फार सोपा आहे. चौथा सुद्धा काय दिले बघा, एका इष्टिका चितीची उंची. हे तुम्हाला सांगतो इष्टिका चिती म्हणजे काय. हे बघा, हे जे आहे ना ह्याला म्हणायचं घन. त्या घनामध्ये काय असते? प्रत्येक बाजूचं माप हे सारखं असते. आलं का लक्षात? हे झाला घन. आणि इष्टिका चिती म्हणजेच काय, तर त्यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची असते आणि माप वेगवेगळे असतात. आलं का लक्षात? हे समजून घ्या तुम्ही सगळेजण. हे जर समजलं तर तुम्हाला पुढचा भाग समजेल. इष्टिका चिती म्हणजेच काय, त्याला लांबी, रुंदी आणि उंची असते. लांबी म्हणजे काय बघा, ही लांबी. रुंदी म्हणजे काय बघा, ही रुंदी. आणि उंची म्हणजे काय रे, ए तुझी उंची किती, तुझी उंची किती असं आपण म्हणतो ना एखाद्याला, तसं ही उंची म्हणजे बघा काटकोन, आणि हे काटकोनात वर गेलेलं म्हणजे उंची. आलं का लक्षात? हाईट असं म्हणतात त्याला. मग प्रश्न काय म्हणलं, एका इष्टिका चितीची उंची 2 मीटर आहे. आता उंची किती दिलेली आहे आपल्याला? उंची दिली आहे 2 मीटर. आणि पुन्हा काय म्हणलंय, तिची लांबी आणि रुंदी उंचीच्या अनुक्रमे, अनुक्रमे शब्द आला बघा, 2 पट आणि तिप्पट आहे. आता लांबी ही उंचीच्या 2 पट. उंची किती? 2. मग 2ला 2 न गुणा किती आलं रे? 4. म्हणजे लांबी झाली 4 मीटर. आता रुंदी, लांबी व रुंदी उंचीच्या अनुक्रमे म्हणलं होतं, म्हणून हे 2 पट शब्द लांबीसाठी लागू आणि 3 पट शब्द रुंदीसाठी लागू. मग कुणाच्या 3 पट? उंचीच्या. 2 गुणिले 3 करावं लागेल. 2 गुणिले 3 किती आलं रे? हे 6 मीटर. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, एकदा लांबी, रुंदी आणि उंची ह्या जर 3 गोष्टी समजल्या तर पुन्हा काय पडलंय, त्या इष्टिका चितीचे घनफळ किती. मग आता इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र किती सोपं आहे. घनफळाचं सूत्र काय रे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लेंथ इंटू ब्रॉड इंटू हाईट. आलं का लक्षात? मग आता किती आहे? लांबी किती आली रे? लांबी आली 4 मीटर. रुंदी किती आली? 6 मीटर. आणि उंची किती आहे? 2 मीटर. मग किती सोपं आहे? 6 आणि 24. 24 गुणिले 2 बरोबर 48 मीटर. पण आता हे आपण घनफळ काढलंय म्हणून त्याचं एकक लिहायचं घन मीटर, म्हणजेच घमी असं लिहितात. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं मुलांनो? पर्याय नंबर 4. प्रश्न समजला का? पहा पुढचा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा शेवटचा प्रश्न, नमुना प्रश्न 5वा. फार सोपा आहे. पहा पुस्तकात. एका इष्टिका चितीची, थांबा 5वा प्रश्न कोणता? खालचा वाचायला. पुढील आकृतीमधील रेखा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती आहे? बाबा ह्याच्या एवढा सोपा प्रश्न तर कोणताच बघितला नाही मी. आता ह्या छायांकित भागाचं म्हणजे रेखा मारलेल्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता क्षेत्रफळ काढायचं आहे आणि 11, 9, 11, 9चे. मग आता थोडंसं विचार करा की ह्याचं क्षेत्रफळ येईल काय. आता हे सगळे काय दिलेले आहेत? आयत. काय दिले? आयत. आणि आपल्याला काय विचारलंय? क्षेत्रफळ. मग ज्यावेळेस क्षेत्रफळ असते त्यावेळेस त्याचं एकक असते चौरस. म्हणजे पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4 म्हणजे सी आणि डी कधीच येणार नाही, कारण क्षेत्रफळ म्हणलंय ना. मग क्षेत्रफळाचं एकक हे चौरस असते. कळालं? इतकं समजलं? आता उरलं काय? 11 आणि 9 ह्या दोन्हीपैकी कोणतं येणार. मग आता हे समजून घ्या. ह्याच्यामध्ये आयत किती आहेत? आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? बरोबर आहे, लांबी गुणिले रुंदी. मग आता बघा, हे बघा इथं एक तयार झाला आयत. बरोबर आहे. ही जर अशीच रेष वळून घेतली तर हा आयत तयार झाला की नाही रे इथं एवढा. बरोबर आहे. मग या आयताचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लांबी गुणिले रुंदी. लांबी 5 आहे आणि त्याची रुंदी किती आहे? इथं दिलं बघा 1. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे किती आलं ह्याचं क्षेत्रफळ? 5 गुणिले 1 बरोबर किती आलं रे? 5 चौरस सेमी. किती आलं मुलांनो?
5 चौरस सेमी हे कशाचं आलं? ह्याचं. इतकं समजलं. आता ह्याचं काढलेलं आहे. मग आता हे एवढा आयत उरला. मग आयतामध्ये समोरासमोरील बाजूचं माप सारखं असते. मग बघा ह्याचं 3 सेंटीमीटर म्हणजे ह्याचं सुद्धा 3 सेंटीमीटर. मग आता एवढाच भाग. मग लांबी गुणिले रुंदी म्हणजे 3 गुणिले 1 बरोबर किती आलं? इथं सुद्धा 3च आलं. 3 चौरस सेंटीमीटर. अरे मुलांनो, ह्याचं जसं आहे तसंच सेम इथं आहे. मग ह्याचं सुद्धा आयताचं क्षेत्रफळ किती येईल? 3 चौरस सेंटीमीटर. मग आता आपल्याला काय करावं लागेल? या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. कारण ह्याचं क्षेत्रफळ अधिक ह्याचं क्षेत्रफळ अधिक ह्याचं क्षेत्रफळ म्हणजे किती आलं रे? 3 अधिक 3 अधिक 5 म्हणजे 6 आणि 5 11. 11 काय? चौरस सेंटीमीटर. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर ए हे येईल. समजलं? नमुना प्रश्न जर इतके सोपे असतील तर त्या पुढचे प्रश्न सुद्धा फार सोपे आहेत. सूत्र पाठ करा आणि सूत्र पाठांतर झाल्यानंतरच पुढचा भाग सोडवा. धन्यवाद.